पिंपळगाव बसवंतमध्ये शिवसृष्टी प्रकल्पाचे भूमिपूजन मोठ्या जल्लोषात संपन्न. कार्यसम्राट आमदार दिलीप बनकर यांच्या हस्ते ऐतिहासिक क्षणाची नोंद. पिंपळगाव बसवंत येथे छत्रपती यांच्या जयंतीनिमित्त बहुप्रतीक्षित शिवसृष्टी प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. निफाड तालुक्याचे आमदार यांच्या शुभहस्ते हा सोहळा संपन्न झाला. शिवजन्मोत्सवाच्या पावनदिनी झालेला हा कार्यक्रम पिंपळगावच्या विकासदृष्टीला नवे बळ देणारा ठरला. या कार्यक्रमासाठी राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी आमदारांच्या हस्ते नारळ पाडवून आणि कुदळ मारून भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर भव्य महाराजांच्या पुतळ्याचे मान्यवरांच्या उपस्थितीत विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर आयोजित सभेत जिल्हाभरातून उपस्थित लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त करत शिवसृष्टी प्रकल्पामुळे पिंपळगाव बसवंतच्या वैभवात भर पडणार असल्याचे सांगितले. आमदार दिलीप बनकर यांच्या प्रयत्नातून पिंपळगाव शहराचा चेहरा मोहरा बदलणार असून हा प्रकल्प भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला. एकूणच जल्लोषमय वातावरणात पार पडलेला हा सोहळा पिंपळगावच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला. महाराजांचा भव्य असा पुतळा आणि शिवसृष्टी निर्माण होत आहे. या पिंपळगावच्या या गावाला एक मोठा इतिहास. खुद्द छत्रपती शाहू महाराज या ठिकाणी आले होते, पण त्याचाच धागा धरून आपल्या पूर्वजांनी असतील, जे राजकीय पटलावर काम करणारे मोरे असतील, पण त्या सर्वच मान्यवरांनी या ठिकाणी शाहू महाराजांचं आणि डॉक्टर बाबासाहेबांचं पुतळ्या रूपी स्मारक या ठिकाणी निफाड फाट्यावर केलं. आणि महात्मा ज्योतिबा फुले असेल, यशवंतराव चव्हाण असतील, यांचेही पुतळे आपल्या पिंपळगावमध्ये आहे. पण छत्रपती शाहू महाराज, शिवाजी महाराजांचा पुतळा, ही सर्व शिवप्रेमींची इच्छा काका तुम्ही पूर्ण केली. मी सगळ्यांच्या वतीने काका तुम्हाला धन्यवाद देतो की शासन शिवसृष्टी उभारणार आहे, पण पुतळा आपल्याला जनतेच्या सहभागात उभं राहायचा. आणि हा पुतळा उभारणीसाठी मी माझे वैयक्तिक 1,00,000 रुपये काकाजी मी आजच्या या दिवशी पुतळ्यासाठी मी आज जाहीर करतो. कारण जनतेने सहभाग करावा, कारण जनतेच्या सहभागातून आपल्याला पुतळा हा खरेदी करायचा आहे. आणि त्या इस्टिमेट मध्ये पुतळ्याचा खर्च नाहीये. म्हणून माझी शिवभक्तांना, दानशूरांना माझी विनंती आहे, आपण यथाशक्ती मदत केली तर आपण ठरल्याप्रमाणे दत्ता निफाडे आर्किटेक्ट आहे, मला त्यांच्या कामाची पद्धत माहित आहे. पिंपळगावची वेश त्यांनी बनवली, मुसोबा चौकाचं मंदिर त्यांनी बनवलं, जिल्हा परिषदची ती प्राथमिक शाळा त्यांनी बनवली, आमची आयटीआय त्यांनी बनवली. अनेक चांगले कामं दत्ता निफाडे करतायत. मग असं नको व्हायला, शिवसृष्टीचं बाकीचं स्ट्रक्चर रेडी झालं आणि पुतळ्यावर रिले व्हायला नको. म्हणून मी एक छोटा शेतकरी आहे दादाजी. शेतकरी राशीबाग जरी फेले यावर्षी दिलीप नाना, तरी पण कुणीतरी खारीचा वाटा उचलला पाहिजे. या भूमिकेतनं मी ती औचित्य साधून मी गणेशजी बनकर, तुम्ही मला सांगा कोणाकडे पैसे जमा करायचे. 2-3 दिवसामध्ये मी ते पैसे जमा करतो. पण या गावातलं वैभवात भर टाकणार. आता मेंबर सांगत होते की शाहू महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, किंवा नगर परिषदेमध्ये असलेला 1965 साली छत्रपती शिवाजीचा पुतळा असेल, हे सगळं गावांनी मदत केली आणि गावांच्या मदतीतनं ते तयार झालेलं आहे. म्हणून मी जास्त वेळ घेणार नाही, फक्त एवढं सांगेल की काकाजी तुम्ही उत्तम काम केलंय. असेच काम तुम्ही तालुक्यात करत राहावे. पिंपळगावची बऱ्याच दिवसाची
अपेक्षा आणि त्या अपेक्षेचं माझ्यामध्ये पूर्ण म्हणण्यापेक्षा आज त्या सर्व अपेक्षांचं भूमिपूजन आज झालं असं मी या ठिकाणी म्हणेल. कारण प्रत्येक गावात जर आपण बघितलं, कळवण असेल, देवळा असेल, जे आपल्या पिंपळगावपेक्षाही छोटे छोटे गावं त्या ठिकाणी होते, त्या गावांमध्ये बऱ्यापैकी शिवछत्रपतींचं स्मारक असेल, तिथं शिवसृष्टी असेल, हे मोठ्या प्रमाणामध्ये आणि भव्य स्वरूपामध्ये पुतळा होता. परंतु पिंपळगावला तो नव्हता. ही खंत प्रत्येक पिंपळगावकरांच्या मनामध्ये त्या ठिकाणी होती आणि काकांच्या माध्यमातून आमदार झाल्यानंतर ती अपेक्षा आज खऱ्या अर्थानं पूर्ण होते, त्याचं भूमिपूजन होते. याचाही विशेष करून आम्हा सर्व तरुणांना सुद्धा आनंद होतोय. भाऊंनी सांगितलं की आम्ही सर्व तरुण या ठिकाणी शिवस्मारकासाठी निधी गोळा करू. आदरणीय नानांनी या ठिकाणी निधी जाहीर केला. निश्चितच या ठिकाणी आमचे बंधू दादा पाटील समोर उपस्थित आहेत, राजाभाऊ आमचे या ठिकाणी मोठे बंधू उपस्थित आहेत. मी माझ्या पाटील कुटुंबाच्या वतीने आमच्या दोन्ही मोठ्या बंधूंच्या परवानगीने या शिवस्मारकासाठी 1 लाख रुपयाचा निधी या ठिकाणी देणार आहे. जास्त वेळ न घेता थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आताच नामको चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं नामको बँकेच्या वतीनं 1,51,000 रुपयाची निधी या ठिकाणी त्यांनी घोषित केलाय. त्याचप्रमाणे पिंपळगाव मर्चंट बँकेच्या वतीनं 1,01,000 रुपयाची निधी त्या ठिकाणी त्यांनी घोषित केलेली आहे. त्याचप्रमाणे माझा अत्यंत जवळचा मित्र संधान कासेचे वैभव संधान यांनी 1 लाख रुपये या शिवस्मारकाच्या पुतळ्यासाठी त्या ठिकाणी डिक्लेअर केलेले. त्याचप्रमाणे अजिंक्य विश्वासराव मोरे यांनी 51,000 रुपये या ठिकाणी शिवसृष्टीसाठी डिक्लेअर केलेले आहे. एक मेसेज आलेला आहे, एकच मिनिट. आमचे नगरसेवक काय म्हटलं ते ऐकलं काय कमी दिले नाही, अजिंक्य आहे, तुम्ही वेगळे अजिंक्य तुमचे वेगळे घेऊ आपण. पिंपळगाव नगर परिषदेचे नगरसेवक आमचे मित्र महेश आहे, यांच्याकडे 51,000 रुपये त्यांनी डिक्लेअर केलेले आहे. यानंतर मी तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष राजन लोके सरांना विनंती करतो, त्यांनी आपलं मनोगत त्या ठिकाणी व्यक्त केलं. मोठ्या या महानुभावांचे पुतळे या ठिकाणी उभे असले पाहिजे. त्याच्यात आपल्याला निश्चितपणे प्रेरणा घेता येईल. या जाणीवेतून काकांनी हा पुतळा या ठिकाणी उभा करण्याचं दारास या ठिकाणी केलेलं आहे किंवा एक करण्याचा मानस या ठिकाणी सोडलेला आहे. तो मानस त्यांचा निश्चितपणे पुन्हा पुढे जाईल आणि महाराजांचं हे स्मारक सदैव आपल्याला प्रेरणा देत राहील अशीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. महाराजांनी जे जे नियम घालून दिले त्यांच्या आयुष्यामध्ये, ज्या पद्धतीने ते वागले, त्याच्या प्रत्येक नियमाचे, त्यांच्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीचं आपल्या सर्वांच्या माध्यमातून जर 2% जरी अनुकरण झालं तर मला वाटतं शेजारची जी पोलीस स्टेशनची बिल्डिंग आहे त्यात तिथे काही काम राहणार नाही. सृष्टी झाली पाहिजे. कारण कळवणला झाली, नांदगावला झाली, येवल्याला झाली, परंतु आपल्या शहरामध्ये काय होत नाही. मंजूर झाली, काय अडचणी होत्या हे आपल्याला सगळ्यांना माहिती. परंतु इच्छा असली, त्यासाठी लागणारे प्रयत्न जर केले आणि वरिष्ठांचं सहकार्य राहिलं तर काय होऊ शकतं हे आज आपण सगळ्यांनी बघितलंय. आणि पुढच्या शिवजयंतीला एक शिवसृष्टी की जे खऱ्या अर्थानं या पिंपळगावकरांना प्रेरणा देण्याचं काम करेल आणि अशी भव्य शिवसृष्टी या ठिकाणी संपन्न होते. त्याचा आनंद नक्कीच आपल्या सगळ्यांना आहे. 2019 पासून या ठिकाणी या जागेच्या संदर्भात सुरुवात झाली. 2020ला त्यावेळेला असणाऱ्या ग्रामपंचायतच्या सरपंच माझ्या मोठ्या वहिनी अलका बनकर असतील, त्यांचे उपसरपंच, त्यांच्या सर्व सदस्यांनी त्या ठिकाणी या जागेच्या संदर्भात ठराव केला. त्यानंतर पुढे ठराव करून आपण तो प्रस्ताव तहसीलदार असेल, प्रांत असेल, कलेक्टर असेल त्या ठिकाणी पाठवला. तिथून तो प्रस्ताव शासनाकडे गेला. आता एसपी साहेब या ठिकाणी सांगत असताना 5 वर्ष या जागेला का लागली, जागा खरी शासनाची होती, महाराष्ट्र शासनाच्या नावावर होती, परंतु पोलीस स्टेशनने पेट्रोल पंप आम्हाला या ठिकाणी काढायचा आणि जागेची मागणी त्या ठिकाणी केली.
तो अर्ज सुद्धा त्यावेळेचे कलेक्टर असतील त्यांनी त्या ठिकाणी काढला आणि सातत्याने 3 वर्ष त्याच्याच मुंबईला जाय, नाशिकला ये, निफाडला ये, पिंपळगावला अशी परिस्थिती झाली. ग्रामसभेचा ठराव त्या गावातील एक माध्यम त्या ठिकाणी केला आणि या पिंपळगावच्या जनतेची, परिसर जनतेची खूप दिवसाची इच्छा होती तर निफाडला त्या ठिकाणी राजाभाऊ अश्वारूढ पुतळा त्या ठिकाणी आहेत. कुठेही तालुक्यात अशा प्रकारचा अश्वारूढ पुतळा नाही. आपल्या सुरुवातीपासूनच सर्वजणांची गावातील जनतेची निफाड फाट्यावर आपल्याला त्या ठिकाणी पुतळा उभारता येईल का तशी चर्चा झाली. त्यानंतर एसटी डेपो जवळची जागा त्या ठिकाणी पुतळा उभारता येईल का आपण प्रयत्न केला. मधूच्या हॉटेलजवळ जर पुतळा घेतला तर चालेल का. 1, 2, 3 जागा झाल्या. त्यावेळेला सुद्धा पिंपळगावमध्ये जनता असेल, संस्था असेल त्यांच्या माध्यमातून तो पुतळा त्या ठिकाणी उभा करायचा होता. परंतु या गावचा भूमिपुत्र म्हणून त्या गावातील जनतेने असेल, तालुक्यातील जनतेने असेल, जे कामं अपूर्ण असतील ते पूर्ण करण्यासाठी निश्चित माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याला या तालुक्याचं लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी पाठवलं आणि पाठवत असताना ह्या तालुक्यातले जे अपूर्ण राहिलेले प्रश्न होते, जे कधी काळी ते सुटणारे नव्हते, ते प्रश्न सोडवण्याचं काम निश्चित माझ्यासारख्या एका छोट्याशा कार्यकर्त्यांनी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला.